नमस्कार. उत्तराखंडच्या या यात्रेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पंचकेदारांपैकी एक असणाऱ्या तुंगनाथ महादेव मंदिराला नमस्कार करणार आहोत. नमस्कार. चोपतामध्ये आलेलो आहोत आणि चोपतामध्ये आल्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत ते तुंगनाथला जाण्यासाठी. तुंगनाथचं ट्रेक करणार आहोत. हे ट्रेक जवळपास 3.5 किलोमीटरचा आहे आणि जवळपास 4 तासामध्ये आपण या ट्रेकला पूर्ण करणार आहोत. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता अत्यंत चिल्ड अशा वातावरणात आम्ही हा ट्रेकला सुरुवात करत आहोत. टेम्परेचर जवळपास -2 ते -6 डिग्री सेल्सिअसमध्ये आहे आणि इथे पाणी देखील फ्रीज होतं. एवढ्या टेम्परेचरमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा ट्रेक आहे तो पूर्ण करणार आहोत. हे मंदिर उत्तराखंडमधील सर्वात उंच शिव मंदिर आहे, जे समुद्र सपाटीपासून जवळपास 3700 मीटर उंचीवर आहे. हर 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 बम 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 बम. तुंगनाथ हे पंचकेदारांपैकी तिसरे केदार आहे, जिथे भगवान शिवांच्या भुजांचे पूजन केले जाते. तुंगनाथच्या ट्रेकिंगला आम्ही सुरुवात केलेली आहे. 15 मिनिटं झालेली आहेत जवळजवळ, पण खूप मजा येते. थोडं दम पण लागतोय, मला थोडी रेस्ट घेते सगळीकडे, पण छान वाटतंय. नवीन एक्सपिरियन्स. कसं वाटलं रे? खूप मजा येते. कुठून आले तुम्ही? महाराष्ट्र. तुंगनाथ ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि चालत जवळपास 15 ते 20 मिनिटं चालत आलेलो आहोत. आणि पुढे आल्यानंतर एका टप्प्यावर जिथे थांबलोत तिथे विहंगम असं हिमालयाचं दृश्य, बर्फाच्छादित शिखरे आम्हाला बोलावत आहेत आणि त्याच्यासोबत भगवान तुंगनाथ जे पंचकेदारपैकी एक आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही हे ट्रेकिंग करत आहोत. तर अजून जस्ट सुरुवात झालेली आहे. खूप स्टीप चढाई आहे. चढताना दम लागतो, पण हौसले बुलंद आहे. शेवटपर्यंत पोहोचूच असा निर्धार आहे. ट्रेकिंग करत जवळपास 1.5 किलोमीटर आलेलो आहोत आणि आमचे सर्व सहप्रवासी थकून गेलेले आहेत. त्यांचा प्राण कंठाशी आलेला आहे. काय बोलण्याची इच्छा होत नाही, बघण्याची इच्छा होत नाही, तरी पण भगवंताच्या दर्शनाची आस त्यांना लागलेली आहे. आमची तीर्था एकदम बेस्ट आहे, मजेमध्ये आहे. ती चढत आलेली आहे आणि तिने कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला दिलेला नाही.
तुंगनाथ यात्रेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण ट्रेक करत आहोत आणि हे आमचे जे सहप्रवासी आहेत खूप दमलेत, पण ते दाखवत नाहीत. चढताना खूप दम लागतो, खडी चढाई आहे. पण मागचा जो नजारा आहे तो मंत्रमुग्ध करणारा आहे. बर्फाचे अजित शिखरे आणि संपूर्ण हिरवळ, आणि या हिरवळीच्या मधोमधून जाणारा हा रस्ता. खरोखरच निसर्गाच्या सानिध्यात आपण जात आहोत आणि निसर्गाचा आनंद घेत आहोत. फक्त संदीप भाऊ मोबाईलमध्ये गुंग झालेले आहेत. आणि आमची छोटी ती देखील चढत आहे. तिलाही कोणाच्या आधाराची गरज नाही. तीर्था तर सर्वांना तीर्थाने हरवून टाकलेली आहे. तिच्या हातामध्ये काठी, ती चढते, परत उतरते आणि परत चढते. तर सर्वांनी ट्रेकचा आनंद एन्जॉय केलेला आहे. खूप सारा एन्जॉय आम्ही करत आहोत आणि अजूनही करणार आहोत. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. खूपच दम लागल्यामुळे थोडं थांबलो होतो. थोडी पेटपूजा केली, थोडं पाणी घेतलं, चिक्की खाल्ली आणि पुन्हा ट्रेकला सुरुवात करत आहोत. बोला जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. संदीप नाईकला सुसू लागलेली आहे आणि तो रस्ता काढत काढत कोपऱ्याच्या बाजूला चाललेला आहे. ट्रेकला सोडलेला आहे त्यांनी आणि ट्रेकला सोडून आजूबाजूला कुठे गल्ली आहे का, पोपचा आहे का, जरा बघतोय. ट्रेकच्या मध्यावर आलो आहोत. जवळपास 1 किलोमीटर अंतर बाकी आहे आणि खूप मजा घेत आलो, निसर्गाचा आनंद घेत आलेला आहोत. एक बाजूने बर्फाच्या आधी शिखरे, हिरवळ आणि दुसऱ्या बाजूला ट्रेक, आणि संपूर्ण ट्रेक दगडांनी बांधकाम केलेलं आहे. थोडा दम लागतो, पण मजा घेत आनंद घेत तुंगनाथच्या ट्रेकवर आलेलो आहोत. आता जवळपास थोड्या अंतरावर बाकी राहिलेलं आहे. फक्त 1 किलोमीटरचं अंतर 1 तासात जवळपास आम्ही पूर्ण करणार आहोत आणि तुंगनाथ भगवानचं दर्शन घेणार आहोत. गणेश भाऊ, कसा एक्सपिरियन्स आहे? शूज व्हेरी कूल. दम लागला की नाही तुम्हाला? काय सजेस्ट कराल तुम्ही लोकांना? तुम्ही यायचं असेल तर स्वतःच्या रिस्कवर या. लहान मुलांना आणू नका, बायकांना नका आणू. बायको तर एनर्जी वाली आहे. तुंगनाथ ट्रेकला सुरुवात झाली होती आणि आता जवळपास येऊन पोहोचलेलो आहोत. वाद्यांचा गजर सुरू झालेला आहे आणि आपण पाहू शकता जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर आम्ही आहोत. खूप मजा घेतली, खूप आनंद, निसर्ग आणि सर्व काही एकदम सुंदर. काही सहप्रवासी आमचे थकलेत, पण लहान मुलांनी आम्हा सर्वांना, मोठ्या माणसांना हरवलेलं आहे. लिया से हाय. लिया, तीर्था, यथार्थ सगळ्यांनी, निधीने आम्हाला सगळ्यांना हरवलेलं आहे.
आणि आमची जी ट्रेक आहे ती खूप सुंदर चाललेली आहे. मागे दाम्पत्य आसूड गावचं ते देखील चढत आहे. संदीप नाईक आणि त्यांच्या ताई त्यांना पोलीस ट्रेनिंगचा फायदा झालेला आहे. पांडवांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी पांडवांना वृषभ रूपाने दर्शन दिले. या वृषभाचे 5 भाग हिमालयातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. या ठिकाणांनाच आपण पंचकेदार असे म्हणतो. चला तुंगनाथ बाबा की जय बाबा की जय केदारनाथ बाबा की जय बम बम भोले बम बम भोले बम बम मित्रांनो बम बम भोले. थोडं राहिलंय पण दम लागत असेल पण मजा वाटते खूप. आमचे बंडू भाऊ अतिशय उत्साही, त्यांनी तीर्थाला खांद्यावर घेतलंय तीर्था हाय. आणि ताईंना जोरा आराम दिलेला आहे. पण निधी ऑटोमॅटिक वरती येऊन थांबलेली आहे. त्याचं वजन कमी आहे त्याच्यामुळे ते धावतात आणि आम्ही मात्र आपले हळू 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 पादक्रमण करत आहोत पण मजा घेत आहोत. कसं वाटलं सर्वांना? मस्त छान बम बम भोले हर हर महादेव. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, शेवटी ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ येत चाललेला आहे. जवळपास 10-15 मिनिटाच्या अंतरावर आपण आलेलो आहोत आणि आता मंदिर दृष्टीप्रकाश पडलेला आहे आणि जे शेवटचं टोक दिसतं त्यालाच आपण चंद्रशिला पीक म्हणतो. या ठिकाणी खाली पांढऱ्या कलरचं जे घरासारखं दिसतं त्या ठिकाणी तुंगनाथ मंदिर आहे आणि मंदिराच्या थोडं वर चढून गेलो की आपल्याला चंद्रशिला ट्रेक लागेल. तर थोड्याच जवळ आलोय, उत्कंठा वाढत चाललेली आहे. हर हर महादेवचा जयघोष चाललेला आहे आणि सर्वांचा उत्साह गगनाला पोहोचलेला आहे आणि मंदिर दृष्टपथास पडल्यानंतर जो चढण्याचा वेग आहे तो अजून वाढतो, उत्साह अजून वाढतो आणि भगवंताची आस लागल्यानंतर आपण अजून जोमाने जातो. म्हणून आता बोलूया सर्वांनी हर हर महादेव महादेव हर 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 हर. तुंगनाथ बाबा की जय. निधी देखील मजल दर मजल करत चाललेली आहे. कसं वाटतंय? खूप छान. तुंगनाथ मंदिराचं टोक दिसायला लागलेलं आहे आणि त्यांना बघून आम्हाला खूप आनंद होत आहे. फायनली आम्ही आता पोहोचत आहोत. नमस्कार मित्रांनो, ज्या ठिकाणाची आतुरतेने वाट पाहत होतो ते तुंगनाथ मंदिर आपण जवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि
मंदिराच्या जस्ट बाजूला आपण बसलेलो आहोत. इथून मंदिराचं शिखर आपल्याला दिसेल आणि या ठिकाणाहून हिमालयाच्या उत्तुंग अशा रांगा आपल्या समोर आहेत आणि विहंगम असं दृश्य आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. सर्दीमध्ये हिवाळ्यामध्ये जमला हा ट्रेक करायला तर अतिशय सुंदर किंवा उन्हाळी ट्रेक देखील आपण हा पूर्ण करू शकता. तर इथपर्यंत आपला प्रवास तुंगनाथचा संपतो. सर्वांना मजा आलीच असेल असं गृहीत धरतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. दुपारी 3 पर्यंत पोहोचलो आणि आता उतरण्यासाठी सुरुवात केलेली आहे. संध्याकाळ झालेली आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि सूर्याच्या ज्या सुंदर अशा छटा आकाशामध्ये पसरलेल्या आहेत आणि त्यांचा आनंद घेत घेत आम्ही उतरत आहोत. फिरत राहू, भेटत राहू, पुन्हा भेटू. धन्यवाद.